राज्यामध्ये नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पाडल्या होत्या. त्या निवडणुकामध्ये अहिल्यानगरची जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती, ती प्रचंड गाजली होती. त्याचं कारण असं होतं, की त्या ठिकाणी जे नाव आत्ता राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत आलेलं आहे, जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे त्या निवडणुकीमध्ये उभे भाजपकडून त्यांना तिकीट देण्यात आलं होतं आणि त्या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाला त्यांनी रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा प्रवेश राज्यात प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली होती आणि त्यांची त्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली होती. परंतु त्यांच्या विरोधात आता त्यांची आमदारकी जी आहे विधान परिषदेची, ती अडचणीत आल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. त्याचं कारण असं की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरद पवार पक्षाचे जे उमेदवार होते दत्तात्रय पानसरे, त्यांनी आत्ता प्राजक्त तनपुरेंच्या आमदारकीला विरोध दर्शवताना, आक्षेप घेताना त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान दिलं आहे आणि त्या आव्हानामध्ये त्यांनी थेट पूर्णपणे ती जी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती विधान परिषदेची, त्या निवडणूक प्रक्रियेवरतीच त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांनी त्या आक्षेप घेताना त्यांनी जी याचिका दाखल केली, त्या याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की बाबा जी मी सही केली होती अर्जावरती, निवडणूक अर्जावरती, ती बनावट, माझी सही नसून ती बनावट स्वाक्षरीने ती निवडणूक पार पडलेली आहे. त्यामुळे यानंतर आता प्राजक्त तनपुरेंच्या आमदारकीवरती प्रश्नचिन्ह, कुठेतरी न्यायालयीन प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. त्यामुळे ह्या याचिकेवरती जी न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे, त्या सुनावणीमध्ये नेमकं न्यायालय काय निर्णय देतं किंवा काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं पण कसं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आज प्राजक्त तनपुरे हे मागच्या टर्ममध्ये, महाविकास आघाडीच्या टर्ममध्ये आमदार होते, मंत्री राहिलेले आहेत आणि राहुरी किंवा अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये त्यांचा प्रचंड दबदबा आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकतर त्यांचं सहकार क्षेत्राचं जाळं त्यांचं मजबूत आहे त्या ठिकाणी आणि त्यानंतर एकतर दुसरं कनेक्शन म्हणजे त्यांचं जयंत पाटील जे आहेत त्यांचे ते भाचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं आणि त्यांची हीच ताकद ओळखून भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेतलं होतं. त्यानंतर आता या प्रकारे जर त्यांच्या आमदारकीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतील तर निश्चितपणे अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये एक ट्विस्ट आल्यासारखं आपल्याला दिसून येतं आहे.